अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. कधीकधी काही कारण नसताना मनात भीतीचे विचार येतात. कधी जुन्या आठवणी त्रास देतात, तर कधी भविष्याची चिंता मन व्यापून टाकते. मग भक्ताला वाटतं, मी रोज नामस्मरण करतो तरी माझं मन इतकं अस्थिर का आहे? पण मनात विचार येणं ही मानवी स्वाभाविक प्रक्रिया आहे. विचार येणं आपल्या हातात नसतं, पण कोणत्या विचाराला किती महत्त्व द्यायचं हे मात्र आपल्या हातात असतं. स्वामी महाराजांची भक्ती म्हणजे मनात कधीच वाईट विचार येणार नाहीत अशी हमी नाही, पण त्या विचारांच्या आहारी न जाता पुन्हा स्वामींच्या नामाकडे वळण्याची शक्ती मिळणं हीच खरी कृपा आहे. जसं आकाशात ढग येतात आणि निघून जातात, तसं मनातले विचारही कायमचे राहत नाहीत. त्यांना धरून बसलो तर ते वाढतातच, पण त्यांना जाऊ दिलं तर मन पुन्हा शांत होतं. अनेक वेळा रिकामं मन नकारात्मकतेला लवकर बळी पडतं. म्हणून दिवसात थोडा वेळ नामस्मरण, चांगलं वाचन, सत्संग किंवा एखाद्या गरजूची मदत यासाठी दिला पाहिजे, तर मनाला सकारात्मक दिशा मिळते. भक्ती म्हणजे फक्त देवासमोर हात जोडणं नाही, तर आपल्या विचारांनाही योग्य मार्गावर नेणं आहे. काही भक्त नकारात्मक विचार आल्यावर स्वतःलाच दोष देतात. माझी श्रद्धाच कमी आहे, माझी भक्तीच अपुरी आहे असं त्यांना वाटू लागतं. पण स्वामी भक्ती दोष शोधायला शिकवत नाही, तर स्वतःला स्वीकारून सुधारायला शिकवते. मन भरकटलं तर पुन्हा नामाकडे आणायचं इतकंच करायचं. आणि ज्या दिवशी मनात गोंधळ सुरू असेल त्या दिवशी स्वतःला एवढंच सांगायचं, विचार येतील आणि जातील, पण माझा विश्वास स्वामींच्या चरणी कायम राहील. अशी श्रद्धा मनाला हळूहळू स्थिर करते आणि आयुष्यात शांततेचा नवा प्रकाश निर्माण होतो. श्री स्वामी समर्थ.